नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 4 जुलैच्या भागात आज आपण पाहणार आहोत. अप्पीनं ती फाईल हातात घेतलेली असते आणि मनातच म्हणते, अजून या अर्जुननं फाईल बघितलेली नाहीये, इथे पुढ्यातच ठेवते म्हणजे तो बघेल. तोपर्यंत अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो, अपर्णा. अप्पी म्हणते, अपर्णा नको ना म्हणू. अर्जुन म्हणतो, कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांची रूम वाटते ही. अप्पी म्हणते, तू येणार म्हणून नव्याने सगळं केलंय. अर्जुन म्हणतो, आपली खोली वाटणं झाले आप्पे, आणि पहिल्यासारखा आपले पण आपण वाटणं झालंय रूम मध्ये. अप्पी म्हणते, अर्जुन चुकीच्या पद्धतीने विचार करणं थांबवणार आहे अर्जुन आता. अर्जुन म्हणतो, मी चुकीच्या पद्धतीने विचार करतोय? आल्यापासून बघतोय काय अवस्था करून ठेवलीस घराची. अप्पी म्हणते, मी करून ठेवली घराची अवस्था? अर्जुन म्हणतो, अप्पी मला वाटत होतं मी ज्यावेळी घरात नसेल त्यावेळी तू घराची काळजी घेशील, घर सांभाळशील, जमलं नाही तुला. अप्पी म्हणते, अर्जुन ऐक ना, एकदा ही फाईल बघ ना. अर्जुन म्हणतो, बंद कर ना, फाईल बघ, फाईल बघ, फाईल बघ, मला माहित आहे काय आहे त्यामध्ये ते. अप्पी म्हणते, अर्जुन एकदा प्लीज ही फाईल बघ. अर्जुन म्हणतो, तू ना खोटं वागणं बंद कर. अप्पी म्हणते, एक मिनिट, मी काय खोटं वागले? अर्जुन म्हणतो, ते मगाशी आलीस ना माझ्याबरोबर उन्हातानातून चालत. अप्पी म्हणते, अर्जुन अरे मला नाही बघवलं म्हणून मी आले तुझ्याबरोबर चालत. अर्जुन म्हणतो, बघवलं नाही का, दाखवायचं होतं. अप्पी म्हणते, तू काय बोलतोयस हे? अर्जुन म्हणतो, चांगलं कळतंय मला, तुला दाखवायचं असेल दुनियेला अर्जुनवर किती प्रेम आहे, तुझी काळजी किती आहे मला. अप्पी म्हणते, अरे मला जर मनापासून प्रेम आहे तुझ्यावर म्हणून आलोय मी तुझ्या बरोबर. अर्जुन म्हणतो, मनापासून वाटलं असतं ना तर माझं घर नसतंच फोडलं तू. अप्पी म्हणते, अर्जुन तू काय बोलतोयस? अर्जुन म्हणतो, एका घरात 2 चुली मांडणे याचा अर्थ कळतोय का तुला? अप्पी म्हणते, हे सगळं माझ्या मर्जीने केलं असं वाटतंय तुला? अर्जुन म्हणतो, मग कुणी काही जबरदस्ती केली तुला? मला गॅरंटी आहे तू मनापासूनच केलं असेल हे. अप्पी म्हणते, अर्जुन तुला लय गैरसमज झाले, ऐक ना. अर्जुन म्हणतो, गैरसमज आजपर्यंत झालते, आता व्यवस्थित समज झाली आणि तो हाय की तुझा इगो हर्ट झाला. अप्पी म्हणते, काय इगो? अर्जुन म्हणतो, हो, मी असा लाच घेतो आणि तू अशी कलेक्टर म्हणून तुझा इगो हर्ट झालाय. अप्पी म्हणते, अर्जुन ऐक, एकतर तू चुकीचा वागलायस आणि हे सगळं माझ्यावर ढकलणं बंद कर. अर्जुन म्हणतो, मी तुझ्यावर वगैरे नाही ढकलत. अप्पी म्हणते, अर्जुन तू तेच करतोयस, एकदा लक्षात घे कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे. अर्जुन म्हणतो, खरं खोटं बंद कर ना. एवढ्या दिवसानं मी घरी आलोय, घरात 4 लोक खुश आहेत म्हणून पोटात दुखत असेल तुझ्या. तुला तर हेच वाटतंय ना मला शिक्षा व्हावी. अप्पी म्हणते, शिक्षा भोगलीच पाहिजे कारण गुन्हा केलाय. अर्जुन म्हणतो, कसला गुन्हा केलाय आणि हे ठरवणारी तू कोण आहेस? अप्पी म्हणते, मी नाही ठरवत, जे ठरवले ते कायद्याने ठरवले. अर्जुन म्हणतो, तो कायदा मी मानत नाही. अप्पी म्हणते, अर्जुन तू काय बोलतोस कळतंय का तुला? कायद्याचं रक्षण करीन अशी शपथ घेतलीस, पोलीस आहेस तू, विसरलायस का? तोपर्यंत अप्पीला ठसका लागतो. अप्पी खाली बसते. अर्जुन म्हणतो, बास झालं. अर्जुन म्हणतो, तू पण लग्न केलेस माझ्याशी, लक्षात आहे का तुझ्या? त्यावेळी पण एक वचन घेतले आपण, काही झालं तरी तुझी साथ सोडणार नाही, आहे का लक्षात? अप्पी म्हणते, मी कुठे सोडते तुझी साथ आणि आता नाही सोडणार. अर्जुन म्हणतो, का ग, समाजाचं टेन्शन घेतलंस की काय तू? समाजाचं टेन्शन घेऊ नको, सगळं माझ्यावर घेतो मी, असंही काय राहिले नात्यात या? अप्पी अर्जुनच्या हातात हात घ्यायला जाते आणि म्हणते, आता तर खरी आपल्या नात्याची कसोटी आहे, गरज आहे. अर्जुन म्हणतो, अप्पे ऐक, लग्नाच्या पहिल्या रात्री तू काय म्हणलेलीस, मला हे नातं मान्य नाहीये, आपल्या दोघात नवरा बायकोचं नातं नाही. आता मी काय सांगतोय ते ऐक, आता हे नातं मला मान्य नाहीये, नवरा बायकोचं नातं आपल्यात नसल इथून पुढे. अप्पी सांगायचा प्रयत्न करत असते पण अर्जुन ऐकायच्या मनस्थितीत नसतो. त्यावेळी आपण काय करायचं, खोलीत एक बाहेर एक वागायचं, पण आता नाही, जे आहे तेच वागायचं. अप्पी म्हणत असते, अर्जुन ऐकणार रे. अर्जुन म्हणतो, जे इथं तेच बाहेर. अप्पी म्हणत असते, अर्जुन अरे आपलं नातं आता आपलं नाही राहिलेलं. अर्जुन म्हणतो, आपल्यात नातच राहिले की नाही याची शंका आहे मला. अर्जुन म्हणतो, कुठं झोपणार आहेस, खाली की वर? अप्पी म्हणते, खाली झोपते. अर्जुन झोपलेला असतो आणि अप्पीला म्हणत असतो, काय स्वप्न रंगवलेली जेलमध्ये जायच्या आधी, बाळ बाळ बाळ, नुसतं बाळ करत होतो, बरं झालं काय नाही झालं तेच, नियती बेस्ट आहेस बर का तू. अप्पी रडत असते. अर्जुन म्हणतो, तुला बरोबर कळतं काय करायचं आणि काय करायचं नाही ते. सकाळ सकाळ अर्जुन वराण्यातलं काहीतरी काम करत असतो. सुजा म्हणतो, ये नाश्त्याला ये. मणी म्हणते, लेकराला किती काळजी घराची. पिहू म्हणते, आप्पे तुझाच लवकर आटपले. आप्पी म्हणते, पिहू ताई आज जरा महत्वाची मीटिंग आहे म्हणून आटपलं. मणी म्हणते, नक्की मीटिंगच आहे का? मागल्या म्हणलीस घरी जाते म्हणून
आणि तिसरीच कुठेतरी गेलतीस म्हणून विचारलं. आप्पी म्हणते मावशी तुमच्यासारखी रोज रोज खोटं बोलत नाही मी. आप्पी म्हणते त्यावेळी मला खोटं बोलावं लागलं कारण त्यावेळी माझं तसं काम होतं. मणी म्हणते लय कामाची तू. नवऱ्याला घरात बसून स्वतः कामावर जाणारी पहिलीच कलेक्टर बघितली मी. आप्पी म्हणते 1 मिनिट मावशी, माझ्या कलेक्टर होण्यावर तुम्ही बोलूच नका. माझी मी मेहनत करून आणि कष्ट करून कमवलंय ते. आणि अर्जुन घरात आहे कारण. आणि आप्पी बोलता बोलता थांबते कारण सगळ्यांना माहितीये. मणी म्हणते बघितलंस का, अशी बोलायची चान्स सोडत नाही. पिऊ म्हणते मावशी तुम्ही बोलायचा चान्स सोडू नकासा. आणि भाऊजी आप्पी असं काही बोलत नाही. तू कदम म्हणतात आणि समजा बोलली आणि ती काय खोटं बोलते काय. सुजा म्हणतो काका बस झालं की आता, एवढ्यावरनं किती बोलतं आपल्या अर्जाला. अर्जुन म्हणतो बोलू दे सुजा, जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत बोलू देत. कदम म्हणतात मन तर केव्हाच भरलंय. मणी म्हणते हे सगळं या आप्पीमुळे होतंय. कदम म्हणतात होय या आप्पीमुळेच होतंय, पण बरं झालं नाही आयुष्यभर फसवत राहिला असता आम्हाला बी आणि स्वतःला बी. आप्पी म्हणते बरं चला मी निघते. पिऊ म्हणते आप्पे थोडंसं खाऊन जा. आप्पी म्हणते नाही नको मी निघते. मणी टोमना देते पोहे घरातल्या चुलीवर बनवलेले, तिच्या बाहेरच्या चुलीवर बनवले नव्हते ना, म्हणून तर न खाता लगली निघून गेली. अर्जुन रागारागात उठून आतमध्ये निघून जातो आणि चुलीपाशी जातो म्हणतो आप्पे एकाच घरात 2 चुली मांडायच्या नसतात ग. एवढी साधी गोष्ट तुला कळत नसेल ना तर कलेक्टर होऊन काय उपयोग नाही तुझा. ही चूल माझ्या डोळ्यानं बघू शकत नाही मी. वाटलं होतं घरात आल्यानंतर ही परिस्थिती बदलन, चांगलं दिवस येत्याल. मनाची घातलेली समजत होती ती फक्त. ही तर परिस्थिती अजून वाईट आहे. वाईट नाही वाईट केली ह्या आप्पीनं. अर्जुन ती चूल उफळून टाकत निघालेला असतो. रुपाली येते आणि म्हणते काय करताय हे भाऊजी. अर्जुन म्हणतो वहिनी आपल्या घरात मी 2 चुली नाही बघू शकत. रुपाली म्हणते बरोबर आहे भाऊजी, पण अशा तऱ्हेनं तू खुरप्यानं चूल करणं लय चुकीचं आहे. आणि काही जरी झालं तरी त्या चुलीवर अन्न शिजले, कुणाच तरी भूक भागवली आणि माणसाचा राग चुलीवर नका काढू. अर्जुन म्हणतो मग काय करायचं वहिनी. रुपाली म्हणते थांबा मी आलीच. रुपाली त्या चुलीची पूजा करते. अर्जुन म्हणतो वहिनी तुम्हाला जे कळतंय ते आप्पीला का कळणं झालंय. रुपाली म्हणते कदाचित आपण ना जास्त शिकली आणि मी कमी शिकली असेल म्हणून. अर्जुन म्हणतो आप्पी शिकली जास्त वहिनी, पण तिची हवा कधी या डोक्यात नाही गेली आणि कधी जाणार पण नाही, तेवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. रुपाली म्हणते खरं तर भाऊजी मला कळणं झाले अपर्णा अशी का वागायली आहे. अर्जुन म्हणतो वहिनी मी जो केलाय ना तो तिच्यासाठी जगातला सगळ्यात अक्षम्य गुण आहे आणि तो केलाय पण मीच नेमका. रुपाली म्हणते म्हणूनच अपर्णा कशी वागते तिचं तिला कळणं आलाय. रुपाली म्हणते घ्या मग तुम्ही चूल काढायला. अर्जुन म्हणतो वहिनी मी आणि आप्पी घर सोडून गेलेलो त्यावेळी परत ह्या घरात आणणारी पण आप्पीच होती. रुपाली म्हणते मला कळत नाही का. अर्जुन म्हणतो वहिनी मला माहिती आहे, माझ्या अशा वागण्यामुळे अख्खं घर डिस्टर्ब झाले हे मला कळतंय. रुपाली म्हणते हे बघा तुम्ही हे सगळं स्वतःवर नका घेऊ. अर्जुन म्हणतो वहिनी जे झाले ते झाले, इथून पुढे मी माझं हे घर कधीच उद्ध्वस्त होऊन देणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. रुपाली म्हणते माझा विश्वास आहे तुमच्यावर. अर्जुन म्हणतो विश्वास, तुझा हाच विश्वास तोडला म्हणून राग आहे ना तुझा माझ्यावर, पण माझ्यावरचा राग अख्ख्या घरावर नाही काढून देणार मी तुला. अर्जुन ती चूल काढून विस्कटून बाजूला ठेवून देतो. अर्जुन पोस्टर काढत असतो आणि मनातच म्हणतो सगळीकडे पोस्टर लागलेत, काहीतरी आयडिया केली पाहिजे. अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन छकुलीला इशारा करतो कुहू कुहू. छकुली आणि दिप्या येतात. अर्जुन म्हणतो कुठं होता तुम्ही. छकुली म्हणते काम करत होतो. अर्जुन म्हणतो आपल्याला महत्वाचं काम करायचंय छकुली. दिप्या म्हणतो नक्की काय करायचंय तेच सांगा. अर्जुन म्हणतो हे जे पोस्टर लागलेत ना ते आजच्याच काढायचे आपल्याला. छकुली म्हणते तेच तर काम करत होतो दाजी आम्ही. दिप्या म्हणतो हो दाजी तेच तर करत होतो, हे बघा. अर्जुन म्हणतो आजच्या आज हे सगळी पोस्टर फाडून संपवायच्यात आपल्याला. दिप्या म्हणतो शाळेकडची सगळी काढलेत पोस्टर, आता फक्त या भिंतीवरची राहिलेत. सधूमधू मुद्दामून अर्जुनला चिडवू लागतात. यशा आणि बापू येतात. यशा म्हणतो हे सधूमधू चलित ना. बापू म्हणतात यशा मी तुला म्हणलेलं का नाही अर्जुनच आहे म्हणून. यशा म्हणतो बापू अहो अर्जुन बाबा लांब न ओळखलंच नाहीत. बापू म्हणतात अर्जुन आम्ही करू का मदत तुला. मधू म्हणतो आप्पी अभ्यास करत होती त्यावेळी लवचा पोस्टर लागलं आणि आता कलेक्टर झाली, ह्यो मग सीनचा पिक्चर लागला. बरं का कसली प्रगती केली आप्पीनं.
अर्जुन त्याच्या हात उगारतो, म्हणतो ए बेवड्या, कसली प्रगती झाली सांगू का आप्पीची? आतापर्यंत मला बोलत होतास ऐकून घेतलं, बापूंना बोललास ना तर कायमचा गावात ना गायब करीन. अर्जुन म्हणतो बापू आणि यशा मामा तुम्ही मदत नका करू, पोरांची गोष्ट वेगळी आहे. अर्जुन म्हणतो दिप्या आज सगळी पोस्ट उरकली की? दिप्या म्हणतो पण मला गॅरंटी आहे त्या ढोब्यानंच लावलेली असणार आहे सगळीकडे. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, मला पण अंदाज हाय, त्याचा आपल्याला हिशोब करायचा आहे, पण आता केस चालू आहे आपल्यावर, त्यामुळे काही करता येत नाही आपल्याला. दिप्या म्हणतो पण दाजी त्याचा असा गेम वाजवायचा की तो आयुष्यभर आपल्या नादाला नाही लागला पाहिजे. अर्जुन म्हणतो प्रश्नच नाही. एवढ्या छकुली आप्पीला घेऊन येते. दिप्या म्हणतो दिदे गावातली सगळी पोस्टर काढून टाकलीत बा आम्ही. आप्पी म्हणते बाहेरची पोस्टर निघालीत रे, पण आतल्या जखमा कशा भरून निघणार आहेत? अर्जुन म्हणतो छकुले इथली कामच झालेत, मी तुला चॉकलेट घेऊन येतो. छकुली म्हणते कुठे निघालास? माझ्याकडे हाय चॉकलेट. छकुली म्हणते तुमच्या दोघांसाठी मी चॉकलेट आणले, तुमच्यात भांडण आहेत माहित नाही मला, हे तुमच्या दोघांसाठी. लोक काय जरी बोलली तरी तुम्ही नीट यांनी एकत्र राहायचं. हा कसं राहणार? अर्जुन म्हणतो नीट. आप्पी म्हणते एकत्र. दिप्या म्हणतो अंगाशी असंच पाहिजे छकुली आपल्याला. दिप्या म्हणतो एक काम करा तुम्ही एकमेकांना चॉकलेट भरवा. छकुली म्हणते आधी लेडीज फर्स्ट असत्या, आप्पे दे आधी तू. आप्पी म्हणते छकुली अगं राहून दे, रस्त्यावर कुठे? दिप्या म्हणतो दिदे भरव, नाहीतर मी रोमॅन्टिक गाणं म्हणू का? छकुली आणि दिप्या गाणं म्हणू लागतात मोठमोठ्याने. अर्जुन म्हणतो घे चॉकलेट भरवतो पण गाणं म्हणू नका. आप्पी अर्जुनला चॉकलेट भरवते, अर्जुन आप्पीला भरवतो. अर्जुन आणि आप्पीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. छकुली म्हणते आता असंच प्रेमानं राहायचं. आणि आजचा भाग इथेच संपतो. असेच सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.